नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. हे बघ निक, आय एम सॉरी. घरच्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मला तुझ्याशी लग्न नाही करायचं आहे. इनफॅक्ट तुझ्यासाठी अजिबात फिलिंग्स नाही आहेत माझ्या मनात. माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तो बोलला तसा तिला आवंढाच आला. व्हॉट? तिने भरल्या डोळ्यांनी विचारलं. येस, आय एम इन लव्ह विथ समवन हू इज व्हेरी स्पेशल फॉर मी. तो तिच्याकडे पाहून बोलला तशी ती रडत रडतच त्याच्या रूममधून बाहेर निघून गेली. तसा त्याने एक सुस्कारा सोडला आणि तडक तो युविकाच्या बेडरूमच्या दिशेने गेला. आता पुढे. इथे युविका पटापट पावलं टाकत तिच्या बेडरूममध्ये आली होती. तिच्या डोळ्यातून एव्हाना अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. ती दरवाजाला पाठ टेकून उभी होती आणि जोरजोराने रडत होती. म्हणजे आदित्य माझ्यासोबत डबल गेम खेळतोय तर, आणि मी मूर्ख त्याला खरं प्रेम समजत होते. ओ गॉड, त्याने त्या निकिताला किस केला. तिच्या मिठीत होता तो. हो, बरोबर आहे त्याचं. का नाही करणार तो तिच्याशी लग्न? आहेच ती इतकी सुंदर. पण मग जो त्याने मला प्रपोज केला होता तो काय होता? टाइमपास करायचा होता का त्याला माझ्यासोबत? म्हणजे इतके दिवस तो माझ्या भावनांशी खेळत होता आणि मी पण मूर्ख फुलत गेले त्याच्या गोड गोड बोलण्याला. शी, मला आधीच लक्षात यायला हवं होतं. तो एक प्ले बॉय आहे आणि अशा मुलांना कधीच खरं प्रेम होत नसतं. आणि हे मी कसं विसरले की तो एक रेपिस्ट आहे. मी कशी करू शकते प्रेम अशा मुलावर ज्याने एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे? नो, नेव्हर. आय हेट यू मिस्टर आदित्य इनामदार. आय हेट यू. ती खूपच जोरजोराने रडत होती. तोच दारावर नॉक झालं आणि ती दचकली. युविका, दार उघड. आधी जोरजोराने दार नॉक करत होता. त्याचा आवाज ऐकून ती अजूनच चिडली, पण तिने दार काही उघडलं नाही. युविका, प्लीज लिसन टू मी वन्स, प्लीज. तो खूपच कळवळून बोलत होता, पण तरी ती मात्र ऊ नाही की चू नाही. युविका, मी तुला शेवटचं सांगतोय, तू दार उघडणार आहेस की नाही? त्याने आता चिडूनच सांगितलं. तशी ती अजूनच चिडली. जे हवं ते कर, पण मी अजिबात दार उघडणार नाहीये. गो टू हेल, ती चिडूनच बोलली. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. आता त्याने जाऊन त्या रूमची दुसरी चावी घेऊन आला तो, आणि ते दार उघडून सरळ तिच्या बेडरूममध्ये शिरला आणि दार लावून घेतलं त्याने. तशी ती मात्र त्याला पाहतच राहिली. हाऊ डेअर यू एंटर माय रूम, ती चिडूनच बोलली, कारण तिला आता तो एका क्षणासाठी सुद्धा तिच्या नजरेसमोर नको होता. इतका राग आला होता तिला त्याचा. युवी, प्लीज चिडू नकोस, आधी माझं ऐकून तर घे, तो बोलला. हे बघा मिस्टर आदित्य इनामदार, मी तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगते, प्लीज इथून निघून जा. मला काहीच ऐकून नाही घ्यायचंय, ती रडत रडतच बोलली. कारण प्रयत्न करूनही तिचं रडणं काही थांबत नव्हतंच. तिला तसं पाहून त्याला पण खूप वेदना होत होत्या. युविका, प्लीज लिसन टू मी. अगं, तुला जसं वाटते तसं काहीच नाही आहे. खरंच, आय स्वेअर. मला तर माहीतही नव्हतं की घरचे माझं लग्न निकिताशी ठरवत आहेत. खरंच, तो बोलला. तशी तिने मान दुसरीकडे वळवली, कारण तिला तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला दाखवायचे नव्हते. पण हे सर्व तुम्ही मला का सांगत आहात? आय एम नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल. माझा काय संबंध? ती खांदे उडवत बोलली. तसं त्याने समोर जाऊन तिच्या दोन्ही दंडांना पकडलं. तुझाच संबंध आहे युवी. तुला हे सर्व जाणून घेणं गरजेचं आहे. कॉज आय लव्ह यू. तुला काहीतरी गैरसमज झालेला मला नाही आवडणार, तो खूपच शांतपणे बोलला. तशी ती मात्र खिन्न हसली. लव्ह, प्रेम, किती छोटा शब्द आहे ना, पण त्याचं महत्त्व दुनियेतल्या कोणत्याही किमती गोष्टीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हा प्रिशियस शब्द तुझ्या मुखात नाही शोभत मिस्टर आदित्य इनामदार. तू कसल्या प्रेमाच्या गोष्टी करतोस? अरे, कालच तू मला 2 वेळा किस केला ना, असं सांगून की तुझं माझ्यावर प्रेम आहे?
आणि आज लगेचच त्या निकिताला मिठीत घेतलंस तू, तिला किस केला. काहीच नाही वाटलं का तुला? ओके, पण तुझंही बरोबर आहे. इतकी सुंदर मुलगी जर आता तुला मिळत असेल तर मग का नाही करणार ना तू हे सगळं? असंही असाच आहेस ना तू, एक प्ले बॉय जो फक्त मुलींच्या भावनांशी खेळतो आणि एकदा का आपलं काम झालं की मग त्या मुलीचा आणि तुझा काहीच संबंध नसतो. हो ना? बरोबर बोलते ना मी? मला वाटलं होतं की कदाचित तुझ्या माझ्यासाठी असणाऱ्या फिलिंग्स जेन्युइन असतील, म्हणून कुठेतरी मी सुद्धा तुझ्यात गुंतत चालले होते. पण नाही, तुझा खरा चेहरा दाखवलासच तू. तू तसाच आहेस जो मी कॉलेजमध्ये पाहिला होता. ॲडी द प्रिन्स, एक प्ले बॉय आणि एक रेपिस्ट. हा शब्द उच्चारताना पण तिची जीभ वळत नव्हती, इतकं तिला रडू येत होतं. पण तो एक शब्दच पुरेसा होता त्याला मुळासकट उपटून काढण्यासाठी. रेपिस्ट. ज्या सगळ्या जुन्या जखमा ताज्या करणाऱ्या आठवणी तो लंडनला ठेवून आला होता, त्यावरची खपली तिने आज काढली होती. हो, तिनेच, जिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता. तीच, जी त्याचं पहिलं प्रेम होती. तिच्याच तोंडून त्याच्यासाठी उधळलेली मुक्ताफळे ऐकून तो सुन्न झाला होता. तो तसाच खाली बसून पडला. तिला त्याला सांगायचं होतं, पण तोंडून शब्द फुटत नव्हते. तरी त्याने स्वतःला सावरलं आणि तो उठला आणि तिच्या जवळ गेला. युविका, आय एम नॉट रेपिस्ट, तो शांतपणे बोलला. डोंट लाय टू मी. माझ्याशी खोटं बोलू नको, ओके? मी सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, त्यामुळे तू कितीही सांगितलंस तरी मी तुझ्या खोटं बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीये. तू निघून जा इथून, ती चिडूनच बोलली. युवी प्लीज, एकदा ऐकून घे माझं. मी असं काहीच नाही केलंय. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर युवी. मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आणि तेही तुझ्याच. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला माहीत आहे तुझंही माझ्यावर प्रेम आहे. मी पाहिले ते तुझ्या डोळ्यात. मला एकदा चान्स दे बोलण्याचा. तो खूपच भावूक होत बोलत होता. नाही, मला काहीच ऐकायचं नाहीये. माझं अजिबात प्रेम नाहीये तुझ्यावर. तुझ्यासारख्या मुलावर मी प्रेम करूच शकत नाही. आय हेट यू. आय हेट यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. मला तुझं तोंड पण नाही पाहायचंय. गेट आउट ऑफ माय रूम. एका रेपिस्टवर मी प्रेम करूच शकत नाही. येस, यू आर रेपिस्ट. ती किंचाळून बोलली तसा तो जागचा उठला आणि त्याने रागाने तिथला फ्लॉवर पॉट उचलला आणि खाली फ्लोअरवर आपटला. तसा तो फ्लॉवर पॉट फुटला आणि खळकन आवाज झाला. सगळ्या काचा सगळीकडे विखुरल्या. तशी ती मात्र घाबरून 2 पावलं मागे सरकली, कारण आदित्यचा हा अवतार ती पहिल्यांदा पाहत होती. ओके फाईन मिस सबनीस, नाही आहे ना तुझं माझ्यावर प्रेम? इट्स ओके. ह्यापुढे मी पण तुझ्यासमोर माझ्या प्रेमाची भीक मागणार नाही. जर ते माझं असतं तर एव्हाना ते मला मिळालं देखील असतं. पण असो, कदाचित माझ्या नशिबात खरं प्रेम नाही आहे. असो, ह्यापुढे आपल्या दोघांचे रस्ते वेगळे असतील. यू डोंट वॉन्ट टू सी माय फेस, नो? ओके, मी कधीच तुझ्यासमोर येणार नाही आणि माझी बाजू पण तुला पटवून देणार नाही. आणि त्याची आता काहीच गरजही नाही असं मला वाटतं, कारण ह्यापुढे मी माझं तोंड तुला कधीच दाखवणार नाही, अगदी मरेपर्यंत. आणि मी मेलो ना तरी तू माझं तोंड पाहू नकोस. तो खूपच रागात बोलत होता, पण त्याच्या तोंडून अशी मरणाची भाषा ऐकून तिच्या हृदयात मात्र चर्र झालं. आधी आपसुकच तिच्या तोंडून शब्द निघाले. तसा त्याने तिच्यासमोर हात धरला आणि तिला शांत राहायला सांगितलं. तिच्याकडे एकदा पाहिलं त्याने आणि झपझप पावलं टाकत रागानेच तो तिथून निघून गेला. ती मात्र त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिली आणि मटकन खाली बसली. आज सगळं संपलं होतं. तिला जो विषय नव्हता काढायचा तो आज रागाच्या भरात तिच्या तोंडून निघाला होता आणि त्याला हर्ट करून गेला होता. आदित्य रागारागानेच खाली आला आणि त्याने त्याच्या कारची चावी घेतली आणि तो बाहेर निघाला. प्रतीक्षा त्याला आवाज देत होत्या, पण तो थांबतो कशाला? त्याने त्याची कार सुरू केली आणि तो सुसाट पळाला. युविकाने तिच्या बाल्कनीमधून त्याला सुसाट वेगात जाताना पाहिलं आणि तिने एक सुस्कारा सोडला. इथे प्रतीक्षांना पण काही कळत नव्हतं की असं काय घडलं, कारण आत्ता आधी इतक्या रागात निघून गेला होता आणि त्याआधी निकितासुद्धा रागातच निघून गेली होती.
त्यांच्यात भांडण झालं की काय? प्रतीक्षा स्वतःशीच बोलल्या. हाय ऋषी, उद्या संध्याकाळी भेटूयात का? परीचा रियांशला कॉल आला होता. तसा तो तर अवाकच झाला, कारण आज चक्क तिनेच समोरून फोन केला होता, म्हणून तो खुश झाला होता. ती आत्ताच ऑफिसमधून निघाली होती. तो पण आज त्याच ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये होता आणि कधीपासून काचेतून तिलाच बघत होता. पण जशी ती ऑफिसमधून निघाली तो अपसेट झाला, पण तिचा लगेच कॉल आला होता म्हणून खुशही झाला होता तो. ऑफिसमधून निघाल्याच हिने मलाच कॉल केलाय, म्हणजे ही पण मला तेवढंच मिस करत असेल का? त्याच्या मनात आता लड्डू फुटू लागले होते. हो चालेल ना, भेटूयात परिणिती, तो बोलला. ऋषी, आज रियान सर ऑफिसमध्ये आले होते, पण तू नाही दिसलास. तू कुठे होतास? तिने विचारलं. का ग, तू मला शोधत होतीस का? त्याने विचारलं तशी ती गडबडली. हो, म्हणजे आता तू माझा फ्रेंड आहेस म्हणून तुला शोधत होते मी, परी बोलली. ओके, पण आज मी नव्हतो आलो, तो बोलला. का रे, आज पण सुट्टी? तिने विचारलं. आता हिला उत्तर काय द्यावं, तो विचार करू लागला. हां, ते मॉमची तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून सुट्टी घ्यावी लागली. बरी आहे का आता मॉम? तिने विचारलं. हो, आता बरी आहे. 2 दिवस हॉस्पिटलमध्येच होती. डॅड होते काल आणि आज मी गेलो होतो. पण तुला तर माहिती आहे मुंबईत हॉस्पिटलचा खर्च किती होतो ते, आणि घरात कमावणारा मी एकटाच, त्यामुळे थोडी गडबड होती. पण आता ओके आहे, झाली पैशांची व्यवस्था, तो बोलला. तो खरंच त्याच्या मॉमला हॉस्पिटलमध्ये सोडून नंतर ऑफिसला आला होता, पण हे पैशांचं वगैरे नुसतीच नौटंकी केली होती त्याने, जेणेकरून तिला काही संशय येऊ नये. ओह ओके, टेक केअर, बाय, ती बोलली आणि फोन ठेवून दिला तिने. अरे, लगेच फोन ठेवून दिला हिने? त्याला काही कळलंच नाही. पण आता उद्या पुन्हा तिला भेटायला मिळणार म्हणून खूप खुश झाला होता तो. इथे युविकाचं कशातच मन लागत नव्हतं. ती तिच्याच रूममध्ये बसली होती. तिला राहून राहून आधीचा मगासचा अवतार आठवत होता. तिला त्याची काळजी वाटत होती, पण तिला राग पण आला होता, कारण तिला असंच वाटत होतं की आधी तिच्यासोबत डबल गेम खेळतोय. ती विचार करतच होती की इतक्यात अक्षता तिच्या रूममध्ये आली. हे हाय युवी, अक्षू बोलली. हाय अक्षू, युवी बोलली. काय ग, काय झालं? चेहरा का पडलाय तुझा? अक्षताने विचारलं. नाही, काही नाही, असंच. आत्ताच आले ना म्हणून थकलीये, ती बोलली. ओके, आधी ब्रोची होणारी बायको पाहिलीस का? किती सुंदर दिसते ती यार. ब्रो आणि तिची जोडी भन्नाट दिसेल नाही? अक्षता बोलली तसा युविकाचा चेहरा अजूनच पडला. हो, युविका कशीनुशी स्माईल करत बोलली. हे बघ आदी ब्रोचा कॉल. वेट, मी आलेच, अक्षता बोलली आणि बाल्कनीमध्ये गेली. तसं युविकाने तोंड वाकडं केलं. हे ब्रो, व्हॉट्सअप, अक्षू बोलली. व्हॉट? ॲक्सिडेंट? सिरियस आहे? अक्षता बोलली. पण तिच्या तोंडून ते 3 शब्द ऐकूनच इथे युविकाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली. ओके, कोणतं? लाईफलाईन हॉस्पिटल. ओके, अक्षू बोलली. युविका मात्र आता स्टॅच्यू झाली होती. तिला काहीच सुधरत नव्हतं. फक्त ते शब्द तिच्या कानात घुमत होते. ॲक्सिडेंट? सिरियस? आधीचा ॲक्सिडेंट? तिच्या तोंडातून आता शब्द पण फुटत नव्हते. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं होतं. ती तशीच तिच्या रूममधून बाहेर पडली आणि धावतच घराच्या बाहेर गेली. तिने तिथून टॅक्सी पकडली. दादा, लाईफलाईन हॉस्पिटल, ती बोलली. तिला आता फक्त त्याला पाहायचं होतं. तो ठीक असेल ना? ती कंटिन्युअसली त्याचा फोन ट्राय करत होती. रिंग जात होती, पण तो मात्र फोन उचलत नव्हता, म्हणून अजूनच तिचा जीव वर खाली होत होता. अश्रू तर थांबायचं नाव घेतच नव्हते. किती रागात होता तो. तसाच रागात निघून गेला होता. गाडी पण सुसाट पळवली असेल. ओ गॉड, प्लीज त्याला काही होऊ दे नकोस, प्लीज, ती मनातच देवाचा धावा करत होती. सगळी चूक माझीच आहे. मी इतकं टोकाला जाऊन नसते बोलले तर कदाचित त्याला इतका राग आलाच नसता. मीच खूप वाईट आहे. आज त्याला काही झालं तर? नाही, काही नाही होणार त्याला. त्याला काही झालं तर मी पण नाही जगू शकणार. प्लीज आधी पिकअप द फोन. ती त्याचा नंबर डायल करत होती आणि बोलत होती. आय एम सॉरी आधी, आय एम सॉरी,
ती रडत रडतच बोलत होती, मी मेलो तरी माझं तोंड बघू नकोस तू. त्याचे शब्द पुन्हा तिच्या कानात घुमले आणि तिच्या अंगाचा थरकाप उडाला. मॅडम, हॉस्पिटल आलं, टॅक्सी ड्रायव्हर बोलला तशी ती विचारातून बाहेर आली आणि पटकन उतरून जाऊ लागली. मॅडम, भाडं? ड्रायव्हर बोलला तशी ती त्याच्या तोंडाकडे पाहू लागली. तसं तिला लक्षात आलं की आपण पैसे दिलेच नाहीत. तिला काहीच सुधरत नव्हतं, कारण घाईघाईत ती तिची पर्स घेऊन यायला विसरली होती. मग तिने तिच्या फोनमधून त्या टॅक्सीच्या काचेवर लावलेला QR कोड स्कॅन केला आणि ऑनलाईन पेमेंट करून ती धावतच हॉस्पिटलच्या आत शिरली. पण हॉस्पिटल एवढं मोठं होतं की तिला कळत नव्हतं की आता कुठे जाऊ, कारण ते 7th फ्लोअरचं हॉस्पिटल होतं. मग ती रिसेप्शनवर गेली आणि तिने विचारलं, कॅज्युअल्टी डिपार्टमेंट? 4th फ्लोअर, ती रिसेप्शनवर बसलेली सुंदर मुलगी बोलली. तसं तिला थँक्यू बोलून युविका धावतच लिफ्टकडे गेली. पण लिफ्ट 7th फ्लोअरवर दाखवत होती. तशी ती तिथून स्टेअरकेसवरून पळतच वर गेली. आत्ता इथे एक ॲक्सिडेंटची केस आली होती, तो पेशंट कुठे ॲडमिट आहे? युविकाने खूपच आर्ततेने विचारलं. मॅडम, सकाळपासून कितीतरी ॲक्सिडेंटच्या केसेस आल्यात, तुम्ही नेमकं कोणत्या केसबद्दल बोलताय? त्या रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने विचारलं. आदित्य इनामदार, तिने पुन्हा तिथल्या रिसेप्शनवर विचारलं. तिच्याने शब्द पण फुटत नव्हते, इतकी घाबरली होती ती. वॉर्ड नंबर 12, पण आता कदाचित त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं पण असेल. खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आणलं होतं त्यांना, खूप रक्त गेलंय त्यांचं. तुम्ही कोण त्यांच्या? ती मुलगी विचारत होती, पण युविका तिथे होतीच कुठे. ती तर सरळ धावत गेली त्या वॉर्डच्या दिशेने. तिच्या कानात तेच शब्द घुमत होते. खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आणलं होतं त्यांना, खूप रक्त गेलंय त्यांचं. आणि तिचं रडणं काही केल्यात थांबत नव्हतं. ती त्याच्या नावाने विलाप करत होती. पण इतक्यात वॉर्ड नंबर 12मधून स्ट्रेचरवर एक पूर्ण रक्ताने माखलेल्या व्यक्तीला बाहेर घेऊन येताना तिने पाहिलं आणि तिने तशीच त्या दिशेने धाव घेतली. त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याचे पूर्ण कपडे रक्ताने माखले होते. आदी, तिने जोरातच त्याला हाक दिली, पण ती त्या स्ट्रेचरपर्यंत पोहोचण्याआधीच त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि ओटीचा दरवाजा लागला. मॅडम, त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, प्लीज सावरा स्वतःला, एक नर्स ओटीमध्ये जाता जाता तिला बोलली. पण ती मात्र कोलमडून खाली बसली आणि जोरजोराने रडू लागली. आय एम सॉरी आदी, आय एम सॉरी, आज माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे, आय एम सॉरी, ती जीवाच्या आकांताने रडत होती. इतक्यात तिच्या कानावर हाक ऐकू आली. युवी? तसं तिने इकडे तिकडे पाहिलं, पण कोणीच नव्हतं. तशी तिला पुन्हा हाक ऐकू आली, युवी? आणि ती जागीच थबकली, कारण आवाज ओळखीचा होता, खूप जवळचा. तिने तो आवाज ओळखला होता, म्हणून तिची नजर सैरभैर झाली होती त्याला पाहण्यासाठी. ती एकदा त्या ऑपरेशन थिएटरच्या दाराजवळ बघत होती, तर एकदा सगळीकडे नजर फिरवत होती. शेवटी तिला तो दिसलाच, वॉर्ड नंबर 12च्या डोअरजवळ उभा असलेला. तशी कधीपासून रडून रडून स्वतःची अवस्था एकदम बिकट केलेली ती आत्ता मात्र तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आली होती. तिचा विश्वास बसत नव्हता की तो समोर उभा आहे. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, आदी. तिने डोळे पुसले आणि उठून जाऊन सरळ त्याला घट्ट मिठी मारली. आदी, थँक गॉड तुला काहीच झालं नाही, आय एम सॉरी, आय एम सॉरी, ती त्याला घट्ट आवळत रडत बोलली. तसा तो मात्र हसला आणि त्याने पण त्याचा एक हात तिच्या पाठीवर ठेवला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.